हे अनेक ठिकाणी आज झालेली दिसते. बंगाल आणि तामिळनाडूचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीवर त्याचा परिणाम झाला असं वाटतंय तुम्हाला? ज्या पद्धतीने मला काय फार म्हणजे हे खरं आहे की व्यक्तिगत माझं आम्ही सगळेजण ॲसेसमेंट करतो. तामिळनाडूमध्ये असं होईल असं मला कधी वाटत नव्हतं. केरळमध्ये असा निकाल येईल असं वाटत होतं. पण काही ठिकाणी हे निकाल विशेषतः तामिळनाडू आणि वेस्ट बेंगाल हे काळजी करावेत अशा प्रकारचे आहेत. इंडिया आघाडीमध्ये तिची चर्चा आहे, पण ही चर्चा टेलिफोनवर आहे. कधीतरी या आठवड्यात आपण बसावं असं मत अनेकांनी कळवलेलं आहे. काही ठिकाणी नाराजीसुद्धा आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये जो पक्ष स्टॅलिनचा सत्तेवर होता त्यांनी नवीन आलेल्या पक्षाला पाठिंबा द्यायची भूमिका काँग्रेसने घेतली हे त्यांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे सुरीभूत नाराजी इंडिया आघाडीमध्ये एकदम पक्षात आहे. पण आम्ही त्यांच्याशी सुसंवाद करतो. साहेब, पुण्यासारख्या शहरामध्ये जिवंत बॉम्ब सापडतात. यापूर्वी बॉम्ब स्फोटासारख्या घटना घडलेल्या आहेत. पुणे सुरक्षित राहिले का वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री म्हणतात तो बॉम्बच होता. सिरियस आहे याच्यातच वाद नाही. पण दुसरी बाजू ही आहे की लक्षात आल्यावर तातडीनं जी काही सेव घ्यायची होती ती घेतली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्याच्यात नाव वगळल्यानंतर सुनील तटकरे यांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमकं या भेटीमध्ये चर्चा झाली? सुनील तटकरे माझ्याकडे आले होते. ते गेले महिनाभर वेळ मागत होते. बाकी काही नाही. मला न्यूमोनिया झाला होता आणि त्यामुळे मी बाहेर पडत नव्हतो. त्यासाठी भेटायला त्यांनी वेळ मागितली होती आणि मी दिली. ते आले 10 मिनिटं चौकशी करून गेली. पण त्यांच्या भेटीला तुम्ही लोकांनी अतिशय गांभीर्याने घेतली. रोहितदादा मध्यंतरी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की 2029ला बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. खास करून जय पवार जेव्हा म्हणाले की आगामी विधानसभा मी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.